ज्यांचे हात निरनिराळ्या हत्यांच्या रक्तांनी माखलेले आहेत त्यांनी महाकुंभातील मृत्यूंवर बोलणे हा राजकीय व्याभिचारच म्हणावा। ही असली माणसे मृत्यूचे निमित्त बाळगून महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करतात तेव्हा मस्तकात चीड उठल्याशिवाय राहत नाही। धर्मांध मुस्लिमांचे एक अगठ्ठा मतदान या नावाच्या पोपट्यातच या असुरांचा जीव दडलेला आहे। काही माणसे चुकांमधून शिकतात, काही माणसे चुकांची शिक्षा भोगून शिकतात, पण काही माणसे ही सातत्याने चुका करतच राहतात आणि सुधारतच नाही। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तिसऱ्या श्रेणीतल्या। शिशुपालाचे 100 अपराध तसे ममता बॅनर्जींचे 100 अपराध कधी होणार आणि मुल्ला मुलायम सिंग सारखी परखड शिक्षा त्यांना कधी मिळणार हे काली माताच जाणो। हे म्हणण्यामागचं कारण काय पहा संपूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत योगेश कुंभार। महाकुंभात जाणाऱ्या भाविकांची संख्या पाहिली तर यंदा विक्रमी टप्पा हा भाविकांच्या संख्येने गाठलेला आहे। सर्वसामान्य भाविकांसोबतच उद्योगपती, बॉलिवूड, हॉलिवूडचे सिनेतारे, न्यायमूर्ती, नोकरशाह, शास्त्रज्ञ असे विविध क्षेत्रातील लोक या त्रिवेणी संगमात डुबकी मारण्याचा आनंद घेत आहेत। या साऱ्याचा परिणाम म्हणजे जातीपाती, गरीब श्रीमंत असे सगळे भेद गळून पडतायत। हिंदू म्हणून एक प्रकारे भावजागरण यातून होत आहे। इतके मंगल चालू असताना काही कपाळकरंट्यांनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला नाही तर नवलच। कुंभमेळ्यात मौनी अमावस्येदरम्यान चेंगरचेंगरी झाली होती। दुर्दैवाने त्यात काही भाविकांचा मृत्यू झाला। आता यावर शोक व्यक्त करायचा की त्याचे राजकारण हा ज्याचा त्याचा प्रश्न। मतपेढ्यावर त्यावरून राजकारण करणाऱ्या भुसकटांना श्रद्धेचा हा महापूर पाहून धडकी भरते। संजय राऊत, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव अशी ही काही मंडळी। त्यात आता भर पडली आहे ती ममता बॅनर्जींची। त्या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि हो, प्रत्येक गोष्टीत हिंसाचार घडणाऱ्या राज्याच्या त्या प्रमुखही आहेत। त्यामुळे त्यांची खबर घेणे ही अपरिहार्य ठरते। तसं पाहिलं तर पश्चिम बंगाल प्रदीर्घ काळ डाव्यांच्याच ताब्यात असलेलं राज्य। हिंसा हा इथला राजशिष्टाचारच होता। ममतांनी हिंसाचार करून सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचं दुसरं पर्व सुरू झालं। महाकुंभातले मृत्यू दुर्दैवी आणि अपघाती मृत्यू होते, मात्र बंगालसारख्या राज्यात झालेले मृत्यू हे ठरवून केलेले राजकीय खूनच। ममतांनी थोडी आठवण काढावी ती त्यांनी लढवलेल्या विधानसभा निवडणुकांची। विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यावेळेस पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे जीव तरी वाचू शकले। त्या निवडणुकीदरम्यान राज्याबाहेर हिंसाचार पीडित लोकांसाठी अक्षरशः छावण्या उभ्या कराव्या लागल्या होत्या। निवडणुकीच्या काळात प्रत्येक राज्यात हिंसाचार होत असला तरी पश्चिम बंगालमध्ये ती एक संस्कृतीच बनली आहे। येथे कोणतीही निवडणूक हिंसाचाराशिवाय पूर्णच होत नाही। आधी कम्युनिस्टांच्या अन्यायकारक राजवटीतही राजकीय हिंसाचार आणि रक्ताचे असे पाठ व्हायचे। 2003 साली बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान 76 जणांचा मृत्यू झाला होता आणि यातील 40हून अधिक नागरिकांचा तर मतदानाच्या दिवशीच मृत्यू झाला होता। नंतर ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही राजकीय विरोधकांना संपवण्याची कुप्रथा आजही तशीच सुरू आहे। केवळ राजकीय विरोधकच नव्हे तर सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वसामान्यांचा, आंदोलकांचा आवाजही इथे दाबला जातो। बंगालमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वातील कम्युनिस्टांचे सरकार सत्तेत असताना नंदीग्राममधील केमिकल फॅक्टरीला विरोध करणारे 14 नागरिक पोलिसी हिंसाचारात ठार झाले। त्यानंतर मा माटी मानुषचा नारा देत 2011 साली ममता बॅनर्जी विधानसभेत बहुमताने निवडूनही आल्या। आता बंगालमधील हिंसाचाराचे पर्व संपून शांतता पर्व नांदेल अशा बंगाली माणसाच्या भाबड्या आशेवर ममता दिदींनी मात्र वरवंटाच फिरवला। हिंसाचाराविना एकही निवडणूक ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात बंगालमध्ये पार पाडलेली नाही। बंगालमधील लोकसभा, विधानसभा निवडणूक असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तृणमूल काँग्रेसचे गुंड आणि सरकारी इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलिसांनी बंगाल पेटतच ठेवलं। केंद्रीय सुरक्षा दलाने बंगालमध्ये तैनात करूनही हिंसाचाराचे लोण काही थांबलं नाही। संघ, भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करणे, त्यांची घरे, दुकाने पेटवणे, सार्वजनिक ठिकाणी त्यांचे मृतदेह विद्रूप करून झाडांवर लटकवणे असे अतिशय नृशंस हिंसाचार ममता दिदींच्या नाकाखालीच घडले। 2020 साली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच बंगालमध्ये 300 पेक्षा अधिक भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे जाहीर सभेत आरोप केले होते। पण त्यानंतरही झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले। न्यायालय, राज्यपाल यांनीही ममता बॅनर्जींना वेळोवेळी
कडक शब्दात इशारे दिले, कानही टोचले, परंतु असंवेदनशील दिदींनी सगळे धुडकावत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हिंसाचाराचे समर्थनच केले. मागील 10 वर्षात देशभरात झालेल्या 480 राजकीय हत्यांमध्ये 95 हत्या या एकट्या पश्चिम बंगालमध्ये नोंदवल्या गेल्या. 2018 साली केंद्रीय गृह मंत्रालयानेही बंगाल सरकारला एक ॲडव्हायझरी जारी केली होती, ज्यामध्ये 96 राजकीय हत्या झाल्याचा ठपका ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर ठेवण्यात आलाय. केवळ राजकीय हिंसाचारच नाही तर महिला सुरक्षेच्या प्रश्नावरही ममता दिदींच्या सरकारची कामगिरी ही चिंताजनकच राहिली आहे. NCRBच्या अहवालानुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे पश्चिम बंगाल हे देशातील 4थं राज्य आहे. पश्चिम बंगालमध्ये 2019 मध्ये 29,859, 2020 मध्ये 36,439 आणि 2021 मध्ये एकूण 35,884 इतके महिलांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. पण अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्पच. 2024 साली आर्जीकर वैद्यकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार व खुनाच्या प्रकरणाने ममता सरकारला शर्मेने मान खाली घालावी लागली. अखेरीस या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. गेल्या वर्षी गाजलेल्या बंगालमधील संदेशखाली प्रकरणातही शेकडो महिलांची अब्रू, गरिबांची संपत्ती ओरबाडणारा मुख्य आरोपी शहानाज शेख हा तृणमूल काँग्रेसचाच नेता होता. एवढंच नाही तर तृणमूल काँग्रेसचे एक सिंडिकेटच बंगालमध्ये कार्यरत असून वसुली, खंडणी आणि चिटफंड घोटाळ्यांतून राज्यामध्ये आर्थिक दहशतीचे वातावरण आजही कायम आहे. अशा या ममता दिदींच्या लांगुल चालण्याच्या राजकारणामुळेच बंगालमधील हिंदूंचे सण, उत्सव, शोभायात्रांवरही निर्बंधांचे ग्रहण लागते. त्यामुळे एकगट्टा मुस्लिम मतांसाठी धर्मांधांना पाठीशी घालण्याचे दाढीकुरवाळू धोरण हाच ममतांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. ही असली माणसे मृत्यूचे निमित्त बाळगून महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करतात तेव्हा मस्तकात चीड उठल्याशिवाय राहत नाही. धर्मांध मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान नावाच्या पोपटात या असुरांचा जीव दडलेला आहे. हिंदू ज्या दिवशी हिंदुत्व मांडणाऱ्या पक्षाच्या मागे ठामपणे उभा राहतील त्याच दिवशी या मुखंडांची पोपटपंची बंद झालेली असेल. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.